नव्या नव्या अवलादी पोळ्या शिकायला पुढे यायल्यात. कोण किंग काँग्रेसचं धसकट पुढे आलंय. वडेवार की फकडेवार काय ते. ऐ जास्त फडफड करू नको, लायकीत राहा भाड. दलाल पदासाठी हापापलेला तू, तुझी लायकी किती, बोलतो किती रे तू. काढ मोर्चा, तुझी हिंमत असेल तर काढ मोर्चा. मोर्चा काढ, आणि धमक असेल तर 4 दिवस उपोषण बी करून दाखव. तुझ्यात आमच्या एवढा मोर्चा काढायचा दमच नाही रे. तू फक्त मायकावर बोलतो. गांडीत गुण आहे, चालला टेकड्यावर हागाला. अबे आंडोबाच्या पोटचा बंडोबा पाटलांना खंडोबा म्हणते. हे एवढं खरं आहे. देवाचं रूप आहेत पाटील. पण तू भाव चाळलाय. खरं सांगायचं ना तर शर्यत लागली आहे तुमच्यात ओबीसी नेता होण्यासाठी. मार्केटमध्ये येण्यासाठी सगळ्याचे प्रयत्न चालू आहे. मराठा आरक्षणावर, समाजावर, मराठा नेत्यावर भुकत राहून पोटाचा प्रपंच करायचा धंदा सुरू आहे. विनाकारण भुकू नका वडेंटीवार साहेब. मनोज जरांगे पाटील आता एक व्यक्ती नाही तर लाखो मराठ्याचा जिव्हाळ्याचा आणि स्वाभिमानाचा विचार आहे. तो विचार थांबवता येणार नाही तुझ्यासारख्याला. कारण हा आंदोलनाचा नाही तर आक्रोशाचा आवाज आहे. विचारावर बंदी घालता येत नाही. ते लोकांच्या रक्तात मिसळलेलं असतंय. आज जरांगे पाटील जरी थांबले ना तरी उद्या हजारो जरांगे उभे राहतील. हे लक्षात ठेव साहेब. विचारांना ना सत्ता रोखू शकते ना खुर्ची वाकवू शकते. आम्ही फायल हो विजू. तुला छगुन करंट दिल्यापासून लय जोर आलाय. छगण्या, लक्ष्या, गुन्ह्या हे पाळीव कुत्रे बोंब मारू मारू बोंबलू बोंबलू थकले. काय फरक पडला नाही. याचं दुरण बी कुठं टेकलं नाही. ओढ्या नाल्यानं आलेले भोचे ओढ्या नाल्यानंच गेले. राज्यात शेतकरी बेजार आहे आणि हे मंदबुद्धीचं जुनी कॅसेट वाजवायले. विजया तुला उशिरा कंडाला. एक गोष्ट नक्की आहे सांगतो की मराठा आरक्षण म्हणजेच हैदराबाद गॅजेटचा खुट्टा जरांगे पाटलांनी असा खूप खोल घातलाय. खरं पाहिलं ना तर या सगळ्या चोट्ट्या नेत्याचं, या गँगचं भांडण सरकारसोबत, फडणवीस साहेबांसोबत असायला पाहिजे. कारण फडणवीसांनी ओबीसी नेत्याच्या बोलवलेल्या मीटिंग मध्ये ओबीसी नेत्याचा जीआर रद्द करण्याची मागणी सपशेल धुडकावून लावली. आणि म्हणून जरांगे पाटलाला शिव्या घालून गांडीची आग करून घेऊन काय फायदा होणार आहे का? मोर्चे काढ, बोलू नको नुसता. विरोधी पक्ष म्हणून काय केलं रे तू? तेवढं मोठं पद असून काय केलं? सरकारच्या बोन्यावर जगत होतास म्हणून तर आजपर्यंत गायब होतास. तू तू पदाला न्याय देऊ शकला नाही. जातीला काय झाड देणार बे गांडू? शेतकऱ्याच्या आत्महत्या, तरुणांच्या आत्महत्याचं पाप आहेच की तुझ्या बोकांडी. असंही तू विरोधी पक्ष नेता असला ना तरी जनतेसाठी मेलेलाच आहे. जीव देऊन पाटलाच्या नावानं चिठ्ठी लिहिणार म्हणे. बर मर, कोणच आडवं येणार नाही. मर. एका बापाची औलाद असेल ना तर मरच आणि लिव चिठ्ठी. उगा बड्या बड्या बातान गांड खायला आता येडं उठलंय, चुलीत मुतलंय फोकणीचं. ए चिंदी चोरा, फोकटचा आणि शेवटचा सल्ला देतो. जीआर रद्द होत नसतो. बंडोबा सरकारमधले थकले आमच्या पुढे आडवे पडू पडू. तुम्ही कुठं तुमची अगरबत्ती लावताय? तुमची इटालियन माय तिकडे नटवावी. आमच्या नादी लागू नको. निघ.